नमस्कार, मी स्नेहल एकबोटे आणि माझं रेषाकार हे प्रदर्शन आत्ता मुंबईच्या कमल बजाज आर्ट गॅलरीमध्ये आत्ता आहे सुरू. आणि खरं तर हा खूप छान प्रवास आहे. रेषांबरोबरचा रेषाकार प्रवास आहे हा माझा. आणि खरं तर ह्याची सुरुवात म्हणजे बरीच वेगवेगळी आहे. तर मला वाटायचं मूळ ना जे माझं की मी खूप ट्रॅव्हल केलं गेले काही वर्ष सतत, आणि त्या ट्रॅव्हलिंग मधून ज्या प्रकारे पृथ्वी दिसते ना, की फ्लाईट मधून आपण खाली बघतो तेव्हा जेव्हा पृथ्वीवरचे वेगवेगळे आकार दिसतात, डोंगर, नदी, दरी आणि त्यांचे ज्या रेषा दिसतात, तर मला वाटतं की मी त्या मधल्या फॉर्म मध्ये बघण्यापेक्षा त्याची आउटलाईन जी आहे, त्याची रेष जी आहे, याच्यावर माझं जास्ती लक्ष जातं. तर तीच रेषा कुठेतरी माझ्या ह्या रेषाकार ह्या प्रदर्शनात आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं की एक वेगळा अजून एक त्याच्यातला शोध होता की अमूर्त म्हणजे काय, तर अमूर्त नक्की काय आहे. तर मला वाटतं की पृथ्वीच ही अमूर्त आहे, अखंड. म्हणजे जेव्हा वरतून बघतो तेव्हा ते अमूर्तच आहे, त्याला कुठे चौकोन, त्रिकोण, कोण, काटकोन असं काहीही नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं अमूर्त आहे आणि तो कुठेतरी ती अमूर्त रेषा शोधण्याचा पण हा प्रवास आहे आणि तो सतत चालू असणार आहे. तो काही थांबलेला नाहीये किंवा तो काही असा आहे नाही, तर तो सततची ती प्रोसेस आहे. आणि मला वाटतं रेषा ही प्रत्येक ठिकाणी आहे. झाडाच्या फांद्यांमध्ये, मुळांमध्ये, आपल्या मुळांमध्ये, आपल्या केसांमध्ये, सगळीकडे रेष आहे. प्रत्येक गोष्ट ही रेषेने जोडलेली आहे. तर मला वाटतं की ही एक माझ्या अनुभवातून आलेली ही रेष आहे. तुमचा अनुभव या रेषेबरोबरचा कदाचित वेगळा असेल आणि तोच आनंद घ्यावा, ही या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. ही जी रेष आहे, ही रेष शोधणं हा एक वेगळा, एक विलक्षण प्रवास आहे आणि तो सतत चालू असतो मला वाटतं. आणि ती एक मजा आहे. आपण फॉर्म शोधत असतो, आपण आकार शोधत असतो, पण त्या आकाराला एक रेष असते, एक वेगळीच त्याची आउटलाईन आपण म्हणतो त्याला अगदी सरळ भाषेमध्ये, पण ती एक रेष असते आणि ती मला खूप मजा देते ती बघताना. आणि माझं लक्ष त्या फॉर्मपेक्षा त्या रेषेकडे जातं. मला वाटतं की मी हम्पीमध्ये जेव्हा गेले होते, पहिल्यांदाच हम्पी बघितलं आणि ते मोठमोठे दगड आहेत आणि त्या छोट्या दगडावर मोठा दगड आहे आणि अनेक वर्ष ते तोल सांभाळतायत त्यांचा आणि अनेक वारा, पाऊस, सगळे आघात त्याच्यावर होत आहेत. त्याचे फॉर्म छोटे होत आहेत आणि त्याची रेष पण बदलत चालली. तर हे कुठेतरी मला फार इंटरेस्टिंग वाटत होतं आणि हा जसा जसा विचार झाला सुरू आणि मग ही रेष मला ती आली माझ्या चित्रांमध्ये आणि ती अजूनही चालू आहे. आणि ह्या प्रदर्शनाचा सगळ्यात मोठा भाग हा होता की ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन पद्मश्री अच्युत पालव सर यांच्या हस्ते झालं आणि त्यांनी ही एक छोटीशी भेट आणि आशीर्वाद त्यांचे मला दिले त्यांच्या फटकाऱ्यातून. आणि मला वाटतं की त्यांना बोलवण्यामागचा माझा उद्देश हाच होता की ब्लॅक अँड व्हाईट हे जे सगळ्यात सोपं वाटणारं पण अवघड हे जे माध्यम आहे की ब्लॅक आणि व्हाईट एवढ्यातच काम करायचंय आणि ते सरांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आणि मला वाटतं की माझ्या रेषांमधून पण तो एक हळूहळू प्रयत्न आहे की ब्लॅक अँड व्हाईट मधली जी मजा आहे ती उलगडायची आहे अजून आणि ती सतत चालू असणार. एकतर एवढ्या मोठ्या आयकॉनिक मुंबईच्या ह्या भागामध्ये हे प्रदर्शन होतंय आणि मला वाटतं की हे कॉलेजच्या दिवसांपासून, जे आर्ट स्टुडंट आहे, आर्ट कॉलेजमध्ये जेव्हा जातो, स्कूल्समध्ये, तर तेव्हापासून एक असतं की नाही आपलं एक काही अशा गॅलरीज असतात, काही जागा असतात की नाही यार इथे आपलं प्रदर्शन झालं पाहिजे, अशी जी भावना असते. आणि ती आत्ता ते माझं पूर्ण झालंय त्यातलं एक माझं. तर फारच छान प्रतिसाद आहे, फार छान लोक ह्या प्रदर्शनाला येऊन भेटून गेलेले आहेत. चित्रकार, कवी, साहित्यिक, संगीत क्षेत्रातले, नाट्य क्षेत्रातले असे अनेक लोक इथे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे खरंच म्हणजे
खूपच छान अनुभव होता हा.